जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा काल ठाण्यात पार पडला. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजकार्यात महिलांनी अधिक बळकट व्हावं अशी प्रेरणादायी हाक दिली. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात काल पार पडला. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक सीताराम राणे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, प्रदिशा सरनाईक, मृणाल पेंडसे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात समाज विकास आणि महिला बाल विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम, शिक्षण भांडार आणि परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, तसंच SRA प्राधिकरण अधिकारी आणि ठाणे महापालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त मीनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसंच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नगरसेविका प्रदिशा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची 2 चाकं असल्याचं सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदांची संधी मिळावी अशी मागणी केली. नगरसेविका प्रमिला केणी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देताना प्रशासन हे यंत्रणा असते तर लोकप्रतिनिधी हे जनतेचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा समाजाचं प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नगरसेविका आणि सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. तर प्रारंभी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्ष राबवत असलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा उहापोह करून भेट म्हणून प्रत्येक भगिनीला सोसायटी मार्गदर्शिका दिल्याचं सांगितलं. दरम्यान खुमासदार, गप्पा गोष्टी आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानं रंगत आणलेल्या या समारोहाचं नेटकं निवेदन साधना जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलं. सोहळ्याच्या समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशन तर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर सर्व नगरसेविकांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सोबत सेल्फी काढत आनंद लुटला.